सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रुपाली तिच्या रूममध्ये अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत असते आणि त्या अस्थि कट्यारीचाच विचार करत असते. ती मनाशी म्हणत असते की ती अस्थि कट्यार नेमकी कुठे गेली असेल. नक्कीच कोणीतरी तिला घेऊन गेलं असेल. पण नेत्रा आणि इंद्राणी तर घरातच होत्या. मग ती अस्थि कट्यार नक्की कोणाकडे असेल. आणि हे सगळे तिचे विचार सुरू असतानाच केतकी त्या ठिकाणी येते. ती रुपालीला विचारत असते की वहिनी तू काही विचार केला आहेस की नाही. आणि त्यावर रुपाली विचारते कशाचा. तर केतकी म्हणते की तुला सगळ्यांना पटवून द्यायचं आहे ना की तू विरोचक नाही तर रुपाली राज्याध्यक्ष आहे. आणि त्यावर रुपाली वैतागून म्हणते की मला नाही कळते काय करावं. आणि मग त्यानंतर ती म्हणते की सॉरी केतकी मला चिडायचं नव्हतं पण मला खरंच कळत नाही आहे की मी सगळ्यांना कसं पटवून देऊ की मी रुपाली राज्याध्यक्ष आहे. आणि त्यावर केतकी सांगते की वहिनी तू काही काळजी करू नको. मी फाल्गुनी आणि तनूसोबत देखील बोलले आहे. त्यांचा देखील तुझ्यावर विश्वास बसेल. आणि त्यांचं हे बोलणं सुरू असताना शेखर त्या ठिकाणी येतो. आणि त्यावेळी मग रुपाली लगेच केतकीसोबत वेगळ्याच विषयावर बोलायला सुरुवात करते. शेखर केतकीला विचारत असतो की तू इथे काय करते. आणि त्यावर केतकी त्याला म्हणते की शेखर भाऊजी तुम्ही प्लीज वहिनीवर विश्वास ठेवा ना. ती विरोचक नाही आहे तर ती आपली रुपाली वहिनी आहे. विरोचकाचा अंत झाला आहे आणि आत्ता आपल्यासमोर जी आहे ना ती रुपाली वहिनी आहे. तुम्ही प्लीज विश्वास ठेवा. तर शेखरही नाटक करत म्हणत असतो की केतकी तू हिच्या नादी नको लागू. हिच्यावर विश्वास नको ठेवू. पण केतकीही काही ऐकत नाही. ती म्हणत असते की भाऊजी प्लीज एकदा तिच्यावर विश्वास ठेवून बघा. तुम्हाला असं नाही वाटत आहे का की आपण तिच्यावर अन्याय करतोय. आणि मग रुपालीसुद्धा लगेच नाटक करायला सुरुवात करते की ती म्हणते की शेखर मी तुमचीच रुपाली आहे. ती रुपाली जिच्यावर तुम्ही गेली अनेक वर्ष मनापासून प्रेम करताय. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मात्र शेखर केतकीला म्हणतो की तू जा तुझ्या रूममध्ये जाऊन झोप. आणि मग तो स्वतः तिला दरवाजापर्यंत सोडायला जातो. आणि मुद्दाम रुपालीला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणतो की मला थोडा वेळ हवा आहे विचार करायला. मी इतक्या सहजासहजी हिच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. आणि त्यानंतर केतकी तेथून निघून जाते. तर शेखरही बाथरूममध्ये जातो. मात्र त्यानंतर केतकी पुन्हा रूममध्ये येते. तर रुपाली तिला विचारत असते की काय म्हणाले शेखर. आणि त्यावर केतकी सांगते की त्यांना थोडा वेळ हवा आहे. ते तुझ्यावर इतक्या सहजासहजी विश्वास नाही ठेवू शकत. पण माझी खात्री आहे भाऊजींचा सुद्धा लवकरच तुझ्यावर विश्वास बसेल. तर हे सगळं काही शेखर बाथरूममधून ऐकत असतो आणि हसत असतो. तर इकडे केतकी रुपालीला नाटक करत म्हणत असते की आता घरातील सगळ्यांचाच तुझ्यावर विश्वास बसेल. फक्त अद्वैत नेत्रा आणि इंद्राणी ताईंचाच प्रश्न आहे. पण तू काळजी करू नको. मी त्यांनासुद्धा सांगेल की तूच रुपाली आहे. विरोचकाचा अंत झालाय. आणि मग ती तेथून निघून जाते. तर रुपाली गालातल्या गालात हसत असते. तिला असं वाटत असतं की आता घरातील सगळेच आपल्या जाळ्यात अडकणार. तर दुसरीकडे नेत्रा तिच्या रूममध्ये बसलेली असते. आणि ती सतत 5व्या पेटीमधील श्लोकाचाच विचार करत असते. त्या श्लोकाचे वेगवेगळे अर्थ लावत असते. आणि मग त्यावेळी तिला श्लोकातील एक ओळ आठवते की निष्फळ ठरे शस्त्र आणि दूर जाई सफलता. आणि मग त्यानंतर ती अचानक खूप घाबरते. त्यामुळे अद्वैत तिला विचारतो की नेत्रा काय झालं. त्यावर नेत्रा म्हणत असते की साहेब त्या श्लोकामध्ये एक ओळ आहे निष्फळ ठरे शस्त्र आणि दूर जाई सफलता. म्हणजे याचा अर्थ असा तर नसेल ना की आता शस्त्र निष्फळ ठरलं आहे आणि त्यामुळे विरोचकाचा अंत कधीच होऊ शकत नाही. त्यावर अद्वैत तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. पण नेत्रा खूप पॅनिक झालेली असते. ती म्हणत असते की साहेब आपण एकदा शस्त्राचा वापर केलाय म्हटल्यावर आता पुन्हा शस्त्राचा वापर करता येणार नाही का. याचा अर्थ विरोचकाचा अंत कधीच होणार नाही का. आणि त्यावेळी अद्वैत तिला शांत करत म्हणतो की नेत्रा जर खरंच असं असेल तर मग आपल्याला ते शस्त्र पुन्हा सापडलंच नसतं. ती अस्थि कट्यार आपल्याकडे आहे म्हणजे विरोचकाचा वध नक्की होणार. आणि तू प्लीज काळजी करू नको. एवढं टेन्शन घेऊ नको. मात्र नेत्रा खूप घाबरलेली असते. आणि त्यामुळे अद्वैत तिला शांतपणे समजावतो की नेत्रा तू प्लीज बाळाची आणि तुझी काळजी घे. यापुढे तुझ्या चेहऱ्यावर फक्त स्माईल हवी टेन्शन नाही. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच कोणीतरी दरवाजा नॉक करते. अद्वैत दरवाजा उघडतो तर केतकी आणि फाल्गुनी त्या ठिकाणी येतात. नेत्राला बघून त्या दोघीही खूप खुश होतात. तर केतकी म्हणत असते की नेत्रा आम्ही तुझ्यासाठी काही वस्तू आणल्या आहेत. आणि मग फाल्गुनी नेत्राला चिंचा देते. आणि त्याचसोबत तिने लहान बाळांचे छान फोटो देखील आणलेले असतात. आणि ते फोटो बघून नेत्रा तर खूप खुश होते. तर फाल्गुनी तिला सांगत असते की नेत्रा आता तू काही काळजी करू नको. तू फक्त तुझी आणि
बाळाची काळजी घे, हे बाळांचे छान छान फोटो बघ, म्हणजे आपलं बाळसुद्धा असंच होईल. आणि फाल्गुनीचं ते बोलणं ऐकून नेत्रा तिला प्रेमाने मिठी मारते. तर फाल्गुनी तिला सांगत असते की नेत्रा, आई बाबा होणं ही जगातील सगळ्यात बेस्ट फीलिंग आहे. तू आणि अद्वैत या फीलिंगचा खूप आनंद घ्या, हॅप्पी राहा. तर केतकीसुद्धा त्या दोघांना समजावते की तुम्ही या बाकीच्या टेन्शनचा जास्त विचार करू नका, तुम्ही आई बाबा होणार आहात, ही फेज तुम्ही एन्जॉय करा. आणि मग नेत्रालासुद्धा त्या दोघींचं म्हणणं पटतं. आणि मग त्यानंतर फाल्गुनी आणि केतकी तेथून जातात. त्यानंतर नेत्रा ते बाळांचे फोटो बघत असते. ते सगळे फोटो बघून तिला खूप आनंद होतो. आणि मग ती अद्वैतला सांगते की साहेब, आता यापुढे मी कोणतंही टेन्शन घेणार नाही. माझी खात्री आहे की हे 9 महिने देवी आई आपल्या पाठीशी उभी राहील आणि आपण सुखरूपपणे आपल्या बाळाला जन्म देऊ. आणि त्यावर अद्वैतही हसून हो म्हणतो. आणि मग त्यानंतर नेत्रा तिच्या पोटावर हात ठेवते. मात्र त्याच वेळी तिला विचित्र विणेचा आवाज ऐकू यायला सुरुवात होते आणि त्यामुळे ती खूप घाबरते. ती आजूबाजूला बघू लागते, पण तिला ते विचित्र विणा कुठेही दिसत नाही. अद्वैतला मात्र तो आवाज येत नसतो. त्यामुळे तो नेत्राला विचारतो की काय झालं. त्यावर नेत्रा म्हणते की साहेब, मला विचित्र विणेचा आवाज ऐकू येत आहे, म्हणजे नक्कीच विरोचक नवीन शक्ती मिळवण्याचा प्रयत्न करत असेल. आणि ते ऐकून अद्वैत देखील घाबरतो. आणि मग ते दोघेजण लगेच रुपालीच्या खोलीत जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे शेखर आणि रुपाली त्यांच्या खोलीत असतात. रुपाली खिडकीजवळ उभी असते. शेखर त्याचं काम करत असतो. रुपाली सतत हाच विचार करत असते की ती अस्थिकट्यार कुठे गेली. नेत्रा आणि इंद्राणी तर घरातच होत्या, मग ती अस्थिकट्यार कोणाकडे असेल. काही झालं तरी ती अस्थिकट्यार नेत्राच्या हाती लागायला नको. आणि मग तितक्यात अद्वैत आणि नेत्रा त्या ठिकाणी येतात. ते दोघे जण पळतच खोलीमध्ये जातात आणि सगळीकडे विचित्र विणा शोधायला सुरुवात करतात. पण त्यांना त्या ठिकाणी विचित्र विणा कुठेही सापडत नाही. तर रुपाली आश्चर्याने त्यांच्याकडे बघत असते. शेखरही विचारतो की काय झालं. आणि त्यामुळे नेत्रा पटकन म्हणते की बाबा, तुमचं डोकं बरं आहे ना, काकूंनी सांगितलं होतं की तुमचं डोकं दुखतंय. तर अद्वैतही नाटक करत म्हणतो की डॉक्टरांना बोलवायची गरज तर नाही आहे ना. आणि त्यावर शेखर म्हणतो की नाही, आता मी ठीक आहे. तर रुपाली लगेच शेखरकडे जात म्हणते की तुमचं डोकं दुखत होतं तर मला सांगितलं का नाही, मी डोकं चेपून देऊ का. पण शेखर नकार देतो. आणि मग त्यानंतर नेत्रा अद्वैत तेथून जाण्यासाठी निघतात. पण रुपाली त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते. ती म्हणत असते की आपण सगळेजण बसून छान गप्पा मारूयात, हवं तर मी आईस्क्रीमसुद्धा घेऊन येते. मात्र अद्वैत नकार देत तेथून जाण्यासाठी निघतो. तर रुपाली सरळ नेत्राचा हात पकडत म्हणते की नेत्रा, निदान तू तरी अद्वैतला समजाव. आणि रुपालीने नेत्राचा हात पकडला आहे हे बघून अद्वैत तर खूप चिडतो. तो रुपालीला सांगतो की यापुढे नेत्राच्या अंगालाही हात लावायचा नाही, नाहीतर माझ्या इतका वाईट दुसरं कोणी नसेल. आणि मग तो नेत्राला तेथून घेऊन जातो. तर रुपाली खूप चिडते. त्यानंतर मग नेत्रा अद्वैत त्यांच्या रूममध्ये जातात. विचित्र विणा त्या ठिकाणी नसल्यामुळे अद्वैत नेत्राला म्हणत असतो की तू आता जास्त विचार करू नको, शांतपणे झोप. आणि मग त्यानंतर नेत्रा झोपण्यासाठी जाते. मात्र ती सतत त्या विचित्र विणेचा, त्या आवाजाचाच विचार करत असते. त्यामुळे अद्वैत तिला सांगतो की हे बाळांचे फोटो बघ आणि शांतपणे झोप. त्यामुळे नेत्रा ते फोटो बघत राहते. दुसरीकडे रुपाली विचार करत असते की अद्वैत आणि नेत्रा इथे कशासाठी आले असतील आणि ती नेत्रा रूममध्ये नेमकं काय शोधत होती हे कळायलाच हवं. आणि मग तितक्यात तिलासुद्धा विचित्र विणेचा आवाज ऐकू येतो. तीसुद्धा विचित्र विणा कुठे आहे हे शोधायला सुरुवात करते. आणि तितक्यात तिच्या रूममध्येच ती विचित्र विणा प्रकट होते. त्यामुळे रुपालीला खूप आनंद होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.